गुड मॉर्निंग. ही आहे रविवारची सकाळ. मस्त मी उठल्या पांघरून घडी झाले आणि मस्त बाल्कनीत जाऊन थोडासा मॉर्निंगचा व्ह्यू एन्जॉय करते. त्याचबरोबर लगेचच आठवतं की चला ब्रश करून घेऊया. मग मी खाली जाते खालच्या घरात. आता आपण 2 मजली घरात राहतो ना. मग खालच्या घरात आल्या बघितलं तर सासरे बुवा बसलेच होते. त्यांचा छान सकाळचा आशीर्वाद घेतला, त्यांना गुड मॉर्निंग केलं, किचनमध्ये आले. किचनमध्ये येताच बघितलं, अरे बापरे, सासूबाईने तर आज एकदम मस्त नाश्त्याचा बेत केलाय. त्यांचा पण आशीर्वाद घेतला आणि ब्रेड जाम बटर, संडे ना, संडेला असाच नाश्ता असतो, तो एन्जॉय करत घेतला. आई बघा माझ्या सासूबाई म्हणजे बटरचं कागद पण सोडत नाही. मग तिघंजण बसलो नाश्त्याला. साईशा झोपलीच होती आणि माझा नवरा होता तिथे बाजूलाच बसला, ते काही नाश्ता करत नाही. मग आम्ही तिघांनी गप्पा करत मस्त केलं. मग सासूबाईंची बडबड सुरू झाली की कमी खा कमी खा, किती ब्रेड बटर जाम लावते, सकाळी एवढं गोड खाऊ नये, शुगर होईल. मी ते काय लक्ष दिलं नाही, खाल्लं आणि निघाली सकाळी सकाळी झाडांना पाणी द्यायला. कारण की आठवडाभर मी लक्ष देत नाही, सगळेजण बघत असतात. आणि किती सुंदर असं जास्वंदाचं फुल आलंय, मला बघून खूप आनंद झाला. म्हटलं चला आजच्या देवपूजेला मजा येईल. ती शूट करताना बाजूची दिदी बघितलं आणि पळाली आतमध्ये. सगळेजण कॅमेराला असतात ना, आपल्यासारखं थोडी यार सगळेच लाईव्ह शेअर करणार आहेत. यावर्षी ना जरा झाडांना छानच फुलं आली होती. प्रत्येक झाडाला रोज एक फूल येतंय. या जास्वंदाच्या झाडाला कीडच लागली वाटते, त्याला काहीतरी करावं लागेल. रविवारची सकाळ होती. आईंनी आणि मी आधीच ठरवलं होतं की आज रविवारच्या मार्केटला जाऊन सगळा भाजीपाला आणायचा. फळं घेतली, भाजीपाला घेतला, ज्या हव्या नका त्या सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि आठवडाभर त्यांना वेळ नसतो आणि मलाही वेळ नसतो जायला. या एवढ्या 2 मोठ्या पपया आम्हाला 20 रुपयाला भेटल्या फक्त. मग संडे होता. मग नवरा म्हणाला, चल मी तुझ्यासाठी मस्त बोंबलाची भाजी बनवतो. म्हटलं ओके बनवा. हा सगळा बाजार, 3 पिशव्या बाजार घेऊन आलो मी, 3 पिशव्या. साईशा रविवारी जरा डीप क्लिनिंग करते, बसली होती ती वेळ घेत आणि सासूरबुवा लागले आम्ही आणलेला भाजीपाला क्लीन करायला. बऱ्यापैकी घर मी सकाळी आवरूनच गेली होती. आईंनी घेतले बोंबील साफ करायला. बोंबील साफ झाले. या साईडला साहेबांनी मस्त कांदा वगैरे चिरून ठेवला होता. आता म्हटलं भाजी करू. ते बोलतात मीच भाजी करतो, तू काय करू नको. म्हटलं ओके. जेवणं आठवली आणि दुपारची वेळ, आम्ही मस्त सिया सीड्सचं फेस मास्क लावून बसलो आमच्या लग्नाचे फोटो बघत. तेव्हा आठवलं, अरे बापरे एवढी बारीक होती मी. आणि असा संपला आमचा दिवस. बाय बाय.